नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वीचा विज्ञान, ज्याच्यामधील 18वा लेसन, ज्याचं नाव आहे अवकाश निरीक्षण दुर्बिणी. आणि याच्यामधील विद्यार्थी मित्रांनो, हा 5वा सेशन आहे आणि अंतिम सेशन आहे. याच्यापूर्वी आपण अवकाश संशोधनाविषयी माहिती बघितलेली आहे. म्हणजे आपले पूर्वज जे होते, प्राचीन काळातले लोक, त्यांना अवकाशासंबंधी प्रचंड कुतूहल होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या अफाट कल्पनाशक्तीचा वापर करून सुरुवातीला हे जे काही स्टार्स आहेत, काही प्लॅनेट्स आहेत, त्यांच्याविषयी माहिती गोळा केली. परंतु गॅलिलिओने जो दुर्बिणीचा शोध लावला त्याच्यानंतर हे व्हास्ट असं पसरलेलं जे युनिव्हर्स आहे त्याच्याविषयी माहिती मिळवणं सोपं झालं. त्याच्यानंतर आपण बघितलं की न्यूटननी त्याची एक दुर्बीण दिली. त्याच्यानंतर दुसरी एक दुर्बीण आपण जे आंतरवक्र आणि बहिर्वक्र आरशांचा वापर करून मिळवलेली होती. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे निरनिराळ्या प्रकारचे जे सॅटेलाइट आहेत ते अवकाशात सोडण्यासाठी इस्रो, त्याचप्रमाणे नासा या ज्या अवकाश संशोधनासंबंधी ज्या संस्था आहेत त्यांनी कार्य केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलेलं आहे की आपण आज जे इंटरनेट वापरतो, आता मोबाईलच्या द्वारे किंवा संगणकाद्वारे, लॅपटॉपद्वारे आपण जे इंटरनेट वापरतो त्याच्यासाठी सुद्धा हे उपग्रहच काम करत असतात. किंवा आपण आपल्या घरी एखादी भारत किंवा ऑस्ट्रेलिया यांच्यामधली मॅच बघत असू, ती मॅच सुद्धा आपल्याला उपग्रहांमार्फतच आपल्या घरापर्यंत येते. कारण त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या रेडिओ लहरींचा वापर केला जातो आणि तो सिग्नल आपल्या घरामध्ये टीव्हीद्वारे आपल्याला दिसत असतो. म्हणजे ह्या दुर्बिणींच्या शोधामुळे आपण बरेचसे उपग्रह अवकाशात सोडलेले आहेत. आर्यभट्ट हा आपला पहिला ग्रह आहे. त्याच्यानंतर इनसॅट किंवा एज्युसॅट या उपग्रहांविषयी माहिती आपण ह्या सेशन मध्ये करून घेणार आहोत. चला तर मग पाहूया इयत्ता 9वीचा विज्ञान, ज्याच्यामधील 18वा लेसन अवकाश निरीक्षण दुर्बिणी आणि ह्याच्यामधील हा शेवटचा सेशन. इथे पहा, भारताने अंतराळ शास्त्रात केलेल्या प्रगतीचे राष्ट्रीय व सामाजिक विकासात मोठे योगदान आहे. मी तुम्हाला आधीच्या सेशनच्या शेवटला सांगितलं होतं की आपल्याला या गोष्टीचा अभिमान असायला पाहिजे की जे काही मोजके देश अवकाशामध्ये उपग्रह सोडतात त्याच्यामध्ये भारताचं नाव आहे. आपण डेव्हलपिंग कंट्री असून सुद्धा अशा प्रकारे मोठं योगदान आपण या क्षेत्रामध्ये दिलेलं आहे. दूरसंचार म्हणजे टेलिकम्युनिकेशन, दूरचित्रवाणी प्रसारण म्हणजे टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग आणि हवामान शास्त्र सेवा, मेटेरोलॉजिकल सर्व्हिसेस यासाठी इनसॅट व जीसॅट उपग्रह मालिका कार्यरत आहे. या इनसॅट आणि जीसॅट याच्याविषयी आपण पुढल्या वर्षी चांगल्या प्रकारे बघणार आहोत. यामुळे देशात सर्वत्र दूरचित्रवाणी म्हणजे आपण जो टीव्ही बघतो त्याला दूरचित्रवाणी म्हणतात, दूरध्वनी म्हणजे टेलिकम्युनिकेशनच्या सहाय्याने, दूरसंचाराच्या सहाय्याने आपण दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा उपलब्ध होऊ शकलेली आहे आपल्यासाठी. याच मालिकेतील एज्युसॅट उपग्रह तर फक्त शिक्षण क्षेत्रासाठी वापरला जातो. म्हणजे एज्युसॅट त्याच्या नावाला आपल्याला कळतंय, एज्युकेशनल सॅटेलाइट, तो फक्त आणि फक्त शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव कामगिरीसाठी वापरला जातो. देशातील नैसर्गिक संसाधनांचे नियंत्रण आणि व्यवस्थापन म्हणजे मॉनिटरिंग आणि मॅनेजमेंट ऑफ नॅचरल रिसोर्स आणि आपत्ती व्यवस्थापन म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट, कोणते पूर आले किंवा ज्वालामुखीचा उद्रेक किंवा भूकंप अशा प्रकारच्या गोष्टी ज्या असतात त्यासाठी IRS उपग्रह मालिका कार्यरत आहे. आपल्याला isro.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला अजून माहिती अंतराळ शास्त्राविषयी घेता येईल आणि ती आपण घेतली पाहिजे. कारण मी तुम्हाला सांगितलं, आपणच उद्याचे आपल्या देशासाठी शास्त्रज्ञ म्हणून काम करण्यासाठी पुढे येणारी विद्यार्थी आहात. विद्यार्थ्यांच्या हातात पूर्ण भारत देशाचं भवितव्य अवलंबून आहे आणि त्याच्यामुळे आपण अशा प्रकारच्या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता त्याच्यामध्ये जर आपण इंटरेस्ट घेतला तर आपण चांगल्या प्रकारे अवकाश संशोधन करू शकतो. आपल्याला सुद्धा इस्रो किंवा नासा मध्ये जाण्याची संधी त्याच्याद्वारे मिळू शकते. इथे बघूया ॲस्ट्रोसॅट. आता ॲस्ट्रोसॅट म्हणजे काय बघा, भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्राद्वारा 2015 हे साल लक्षात ठेवा. याच्यामध्ये ॲस्ट्रोसॅट या कृत्रिम उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. आपल्याला माहिती आहे आपला नॅचरल उपग्रह कोणता आहे, नैसर्गिक उपग्रह, तर तो आहे चंद्र. आणि बाकीचे आपण जे दूरचित्रवाणी किंवा टेलिकम्युनिकेशन किंवा एज्युसॅट म्हणून सोडलेले जे उपग्रह आहेत किंवा इनसॅट, जीसॅट अशा प्रकारचे उपग्रह जे आहेत ते संशोधन करून आपल्याला त्याचा फार मोठा फायदा झालेला आहे. त्याचप्रमाणे ॲस्ट्रोसॅट हा 2015 मध्ये उपग्रह अवकाशात सोडलेला आहे. या उपग्रहावर अतिनील किरणे
व क्ष किरणे ग्रहण करणाऱ्या दुर्बिणी व उपकरणे बसवण्यात आलेली आहेत. म्हणजे अतिनील किरण, अल्ट्राव्हायोलेट रेज आणि एक्सरेज इत्यादी प्रकारची जे किरण आहेत ती ग्रहण करणारी उपकरणे आणि दुर्बिणी या उपग्रहावर बसवलेली आहेत. यांचे अधिकांश भाग भारतातच तयार केले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ही लाईन खूप महत्वाची आहे की याचे जे एस्ट्रोसॅट बनवण्यासाठी जे अधिकांश भाग आहेत ते भारतामध्ये तयार केलेले आहेत. अशा प्रकारचा जगातला हा एक अद्वितीय उपग्रह आहे. याद्वारे मिळवलेली माहिती वापरून भारतीय खगोलशास्त्रज्ञ अवकाशातील विविध घटकांवर शोध कार्य करीत आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ही खूपच उल्लेखनीय अशी बाब आहे की भारतामधले शास्त्रज्ञ एस्ट्रोसॅटचा वापर करून खगोलशास्त्रामध्ये काही शोध लागतात का याचा विचार ते करतात. आपल्याला माहिती आहे आपण मार्स ऑर्बिटर सुद्धा सोडलेला आहे, त्याचप्रमाणे चांद्रयान सुद्धा सोडलं होतं, परंतु शेवटच्या क्षणी त्याचा संपर्क पृथ्वीशी तुटला. परंतु ही मोहीम राबवणं म्हणजे खूप डिफिकल्ट अशी गोष्ट आहे आणि याच्यामध्ये भारतीय शास्त्रज्ञांना यश आलेलं आहे आणि त्याचा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कायम अभिमान वाटत राहिला पाहिजे. आपण सुद्धा भावी पिढीतले विद्यार्थी आहात की तुम्ही सुद्धा अशा प्रकारे इस्रो किंवा नासा या संस्थेमध्ये आपलं संशोधन कार्य करावं. या लेसनच्या मार्फत आपल्याला हा संदेश मिळणार आहे. इथे बघा एस्ट्रोसॅट ची आपल्याला इमेज इथे दिसत आहे आणि कशा प्रकारे अंतरिक्षामध्ये फिरून तो आपल्याला विविध प्रकारचे इमेजेस पाठवत आहे आणि त्याचा अभ्यास संगणकाद्वारे आपल्याकडे भारतामध्ये केला जातो. आता बघा हबल आणि चंद्रा या दुर्बिणीविषयी आपण आधीच्या सेशनमध्ये जाणून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे इतर काही दुर्बिणी सुद्धा अवकाशात कार्यरत आहेत आणि त्यांची माहिती आपल्याला इंटरनेटच्या सहाय्याने मिळू शकते. ती माहिती मिळवून आपण तिथं जतन केलं पाहिजे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अशा प्रकारे आपण जर इंटरेस्ट घेतला तर अवकाश संशोधन आपल्यासाठी सुद्धा चांगल्या प्रकारे म्हणजे भूमिका बजावू शकतं. जशा नासा इथून जसे शास्त्रज्ञ तयार होतात तसे इस्रो मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे शास्त्रज्ञ तयार झाले पाहिजेत आणि त्याचं योगदान आपण विद्यार्थी असल्यामुळे आपल्या खांद्यावर आहे आणि उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी त्याचप्रमाणे उज्ज्वल भारत घडवण्यासाठी सर्वस्व जिम्मेदारी आपल्या खांद्यावर आहे आणि त्याच्यामुळे आपण अशा प्रकारच्या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता अवकाश संशोधनाविषयी सुद्धा इंटरेस्ट निर्माण करून आपल्यामध्ये घ्यावा. याच्यासाठी अशा प्रकारचे लेसन्स तुम्हाला तुमच्या सायन्स मध्ये ठेवलेले आहेत. आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची दुर्बीण आपण मला वाटतं दुसऱ्या सेशन मध्ये पाहिलेली आहे. तिचं आकृतीचं निरीक्षण करून आपल्याला प्रश्नांची उत्तर द्यायचे. चित्रात दाखवलेली दुर्बीण कोणत्या प्रकारची पद्धतीची आहे मी तुम्हाला सांगतो. हे न्यूटनच्या पद्धतीची आहे. आता दुर्बिणीच्या भागांना तुम्हालाच नावं द्यायची आहेत. आधीची इमेज जर बघितली फेसबुक मार्फत आपण ते करू शकतो. तर दुर्बीण कोणत्या आरशावर आधारित आहे तुम्हाला आरसा इथे दिसत आहे, त्याचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. या प्रकारच्या आरशावर आधारित दुसऱ्या पद्धतीची दुर्बिणीचे नाव काय आहे ते सुद्धा आपल्याला सांगायचं आहे. पुस्तकामध्ये आपण व्यवस्थित बघितलं तर या दुसऱ्या तिसऱ्या सेशन मध्ये आपण अशा प्रकारच्या दुर्बिणी पाहिलेल्या आहेत आणि वरील दुर्बिणीचे कार्य कसे चालते या कार्याविषयी सुद्धा आपल्याला इथे सांगायचं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा शेवटचा सेशन आपला झालेला आहे. 9वी इयत्तेचा अभ्यास सुद्धा इथे संपलेला आहे. म्हणजे आपण बऱ्याच प्रकारचे लेसन्स बघितलेले, जवळजवळ 18 लेसन आपण पाहिलेले आहेत. त्याच्यामधील हा लेसन ज्याच्यामध्ये आपण टेलिस्कोप विषयी माहिती मिळवली. पूर्वीच्या काळामध्ये अशा प्रकारची कोणतीही माहिती आपल्या मानवाला नव्हती, परंतु गॅलिलिओने जो दुर्बिणीचा शोध लावला, 2 भिंगांचा जो वापरून जो दुर्बिणीचा शोध लावला, त्याच्यानुसार आपण अवकाश संशोधन करायला लागलो. त्याच्यात काही त्रुटी होत्या, त्याच्यामध्ये त्रुटी सॉल्व्ह करण्यासाठी वेगळ्या प्रकारचा आंतरवक्र आरसा किंवा बहिर्वक्र आरशाचा वापर करून अशा प्रकारची तेजस्वी आणि क्लिअर इमेज आपल्याला दूरवरून येणाऱ्या प्रकाश किरणांच्या मार्फत त्या खगोलीय बॉडीची मिळायला लागली आणि आपण त्याचं संशोधन करायला लागलो. आणि त्याची उत्क्रांती म्हणजे आता टेलिकम्युनिकेशन क्षेत्र असो किंवा आपण दूरचित्रवाणी म्हणजे टीव्ही बघत असो, ब्रॉडकास्टिंग, आपल्या परदेशात चाललेल्या मॅचेस किंवा लागलेल्या सिरियल्स आपण घर बसल्या पाहू शकतो. याचं कारण म्हणजेच या उपग्रहांचा शोध. आपण जे उपग्रह सोडलेले आहेत त्यांच्यानुसार आपण अशा गोष्टी करत असतो. त्याचप्रमाणे चंद्र हा आपला उपग्रह आहे म्हणून त्याच्यावर वातावरण आहे का हे पाहण्यासाठी सुद्धा नील आर्मस्ट्रॉंग किंवा ऑल्ड्रिन यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं. राकेश शर्मा हे भारतीय म्हणजे अवकाशवीर आहेत आणि त्यांनी सुद्धा स्पेस मध्ये ट्रॅव्हलिंग केलेलं आहे. त्यांना जेव्हा विचारलं गेलं की भारत अवकाशातून कसा दिसतो, तेव्हा विद्यार्थी मित्रांनो त्यांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे की सारे जहां से अच्छा हिंदोसदा हमारा, म्हणजे आमचा हिंदुस्थान खूपच सुंदर असा अवकाशातून दिसतोय. आणि कल्पना चावला किंवा सुनीता विल्यम्स यांच्या कार्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो
अशा प्रकारे संशोधन करून वेगळ्या प्रकारच्या गोष्टींचा शोध इथे लावला गेलेला आहे. चंद्रावर सुद्धा आपण पाणी आहे का, हवामान आहे का, किंवा इतर गोष्टी जीवनाला आवश्यक ज्या आहेत त्या आहेत का ते पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्याविषयी मार्सवर सुद्धा म्हणजे मंगळावर सुद्धा संशोधन सुरू आहे. मार्स ऑर्बिटर विविध प्रकारच्या तस्विरी, विविध प्रकारचे फोटो घेऊन ते आपल्याला पाठवत आहे आणि आपण त्याचं इथे कॉम्प्युटरच्या साहाय्याने आकलन करत आहोत की कुठे पाणी दिसतंय का, किंवा कुठे कोणत्या प्रकारचा इतर गोष्टी म्हणजे सजीव सृष्टीला अनुकूल अशा गोष्टी काही दिसत आहेत का, याचा अभ्यास आपण तिथे करत आहोत. कारण आपल्याला माझ्या सूर्यमालेमध्ये पृथ्वी हा एकमेव ग्रह असा आहे की ज्याच्यावर जीवन आहे, जीवनासाठी आवश्यक ऑक्सिजन आहे. त्याचप्रमाणे आपल्याला बघतो की पाणी आहे, झाडं आहेत, वनस्पती आहेत, वनस्पतींमार्फत प्रकाश संश्लेषणामार्फत अन्न तयार केलं जातं आणि ते अन्न आपण इथे खात असतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण अवकाश संशोधनाविषयी माहिती या लेसन मध्ये मिळवली. अजून चांगल्या प्रकारची माहिती आपण पुढल्या वर्षी 10वी इयत्तेत मिळवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आस विद्यालय म्हणजेच एएस विद्यालय, एनी टाइम एनीवेअर स्कूल, हे असं एक ऑनलाईन एज्युकेशनल ऍप आहे ज्याच्या मार्फत 6वी ते 10वी पर्यंतचे विविध विषय जसे की सायन्स, सोशल सायन्स, मॅथ्स, मराठी, हिंदी किंवा कॉम्प्युटर हे विषय आपण घर बसल्या समजून घेऊ शकतो. याच्यासाठी इथल्या आस विद्यालयाच्या तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन आपल्याला लाभत असतं. आम्ही आपल्याला अमर्याद अशा टेस्टचा अनुभव देत असतो. याच्यामध्ये क्वेश्चनचे आन्सर येत असताना आपल्याला कोणती गोष्ट कळली नसेल तर आमचे तज्ञ शिक्षक आपल्याला चांगल्या प्रकारे मोलाचं मार्गदर्शन इथे करत असतात. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या आस विद्यालयाच्या ऍपला आपण रजिस्टर करा. आपण हे ऍप रजिस्टर केलेलं आहेच, किंबहुना आपल्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणी सुद्धा या ऍप बद्दल माहिती द्या, जेणेकरून त्यांचंही भवितव्य उज्ज्वल होईल. कारण आपल्याला माहित आहे खूप कॉम्पिटेटिव्ह असं हे वर्ल्ड आहे आणि या कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला जर टिकून राहायचं असेल तर आस विद्यालयासारख्या विद्यालयाच्या ऍपला आपण रजिस्टर केलं पाहिजे. आपल्याला ह्याच्याकडून चांगली माहिती मिळत असते. त्याचप्रमाणे आपल्या काही क्वेरीज असतील त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न सुद्धा आम्ही इथे करत असतो. आणि त्याच्यामुळे आपण आपल्याला कुठे पुढे जाऊन कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत असेल तर आपल्या कमी मार्क्स असल्यामुळे आपल्याला ते ऍडमिशन हुकत असतं, मिळत नसतं. आणि त्याच्यामुळे आस विद्यालयाचा तुम्ही ऍपचा वापर करा आणि चांगले मार्क्स एक्झाम मध्ये मिळवा. धन्यवाद.